नमस्कार फ्रेंड्स, आदिश्री ग्राफिक्समध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण शिकणार आहे यूट्यूबचं व्हायरल डबल ग्लो इफेक्ट थंबनेल कसा बनवायचा। त्यासाठी मी कॅनवामध्ये आले आहे आणि यूट्यूब थंबनेल साईजचा मी फोल्डर घेतला आहे। एलिमेंटमध्ये मी सगळ्यात पहिले एक इमेज सर्च करणार। तर मला हवी एक वुमनची इमेज। तर फोटोजमध्ये गेल्यावर इथे भरपूर ऑप्शन तुम्हाला मिळणार। त्यापैकी अशी इमेज घ्यायची आहे ज्यावर आपण ग्लो इफेक्ट इझिली वापरू शकू। हे सगळे इफेक्ट्सबद्दल आपण मागच्या भागात शिकलेलोच आहोत। नसेल तुम्ही बघितलेला तर माझे ते व्हिडिओ एकदा चेक करून बघा। तर इथे मला ही एक इमेज सापडलेली आहे। याला आपण सिम्पली राईट साइड कॉर्नरला व्यवस्थित प्लेस करून घेऊ। साईज थोडा मोठा करू। बॅकग्राऊंड रिमूव्ह करायची गरज नाही कारण की तो ऑलरेडी ट्रान्सपरंट इमेज आपल्याला दिलेली आहे। आता एडिटमध्ये गेल्यावर आपण त्यात काहीतरी वेगवेगळ्या सेटिंग ॲडजस्ट करून घेऊ ज्यामुळे ती फोटो आणखीनच उठून दिसणार, थोडी एनहान्स होईल। तर व्हाईट बॅलन्स करण्यासाठी टेम्परेचर आपण व्यवस्थित बॅलन्स करून घेऊ। थोडा टेम्परेचर मी त्याचं इन्क्रीज करणार आहे। टिंट थोडा इन्क्रीज करूया। ब्राईटनेस थोडा वाढवूया, कमी जास्त करून बघू जेणेकरून फोटो एकदम छान दिसेल। कॉन्ट्रास्टमध्ये पण तुम्ही ॲडजस्टमेंट करू शकता। हायलाइट्स शॅडो व्हाईट्स आणि ब्लॅक्समध्ये ॲडजस्ट करून घेऊ। कलरमध्ये जसं व्हायब्रन्स आणि सॅच्युरेशन जेवढं हवं आहे तुम्हाला तुम्ही ॲडजस्ट करू शकता। आपण कपड्यांचा कलर देखील चेंज करू शकतो पण आपल्याला जो आहे तोच हवा आहे। तर इथे शार्पनेस वाढवण्यासाठी मी थोडा इन्क्रीज केला आहे। क्लॅरिटी इन्क्रीज केली आहे। तर हे काही बेसिक सेटिंग्स आपण करून घेतले आणि आपला फोटो आता आधीपेक्षा जास्त छान क्लिअर दिसतो आहे। बॅकग्राऊंड आपण काळा घेतला आहे, त्यावर ग्लो छान उठून दिसेल, त्यामुळे आपल्याला डार्क बॅकग्राऊंड हवं आहे। आता इथे आपल्याला सिम्पली लिहायचं आहे ग्लो। आणि ग्लोमध्ये ग्राफिक्समध्ये आपल्याला बरेचसे इथे कलर मिळणार आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे ग्लो। तर मला आज 2 वेगळ्या रंगाचे ग्लो घ्यायचे आहे, जसं येलो आणि एक घ्यायचा आहे ब्ल्यू। तर 2 प्रकारच्या ग्लोजना आपण एकत्र मर्ज करणार आहे, म्हणजे ग्रुप करून छान एक इफेक्ट तयार करणार आहे। आता निळा आणि येलो रंगाचा ग्लो मी ते घेऊन घेतलेला आहे। त्यांना व्यवस्थित आपण अलाइन करून घेऊ एकमेकांसोबत। आणि तोपर्यंत आपण ही जी मेन इमेज आहे आपली एक पेज ॲड करून त्या इमेजला आपण त्या पेजवर थोड्या वेळासाठी पेस्ट करून देणार आहे किंवा ड्रॅग करून सिम्पली तिथे ट्रान्सफर करणार आहे। तर या दोघांना आपण व्यवस्थित आता एकत्र अलाइन केल्यावर व्यवस्थित ॲडजस्टमेंट झाल्यावर त्यांना आपण सोबत ग्रुप करून घेऊ, हा ग्रुपचा ऑप्शन। आणि आपली जी मेन इमेज होती त्याला आपण त्या ग्लोच्या वरती प्लेस करून घेऊ। बघा व्यवस्थित प्लेसमेंट करायची जेणेकरून ते व्यवस्थित इमेजच्या पाठीमागे दिसायला हवे। आता नेक्स्ट प्रोसिजर, या इमेजला आपण परत एकदा काही एडिट ऑप्शन्समध्ये घेऊन काही इफेक्ट्स देणार आहे। जसं मी शॅडोमध्ये गेले आणि तिथे मला ग्लोच्या ऑप्शनवर क्लिक केलं की बऱ्याच वेगवेगळ्या टाईपचे इथे आपल्याला सेटिंग्स मिळत आहेत, इफेक्ट्स मिळत आहेत। त्यापैकी मला आता परत ब्ल्यू आणि येलो या 2 प्रकारचे इफेक्ट्स त्याला द्यायचे आहेत। त्यासाठी आपण सिम्पली काय करायचं आहे, पहिले तर आपल्याला जी आपली मेन इमेज आहे त्याचं 2 प्रती हव्या आहेत, 2 कॉपीज हव्या आहेत, म्हणून त्याला मी डुप्लिकेट करते। एकाला आपण निळ्या रंगाचं ग्लो देणार आहे आणि एकाला येलो रंगाचं। तर ही एक इमेज मी बाजूला काढली। यावर आपण एडिटमध्ये जाऊन इफेक्ट्स फिल्टरमधला शॅडोमधला ग्लो घेतला आणि इथे कलर सिलेक्ट केलं। आपल्याला हवा आहे ब्ल्यू, कारण की आपल्या लेफ्ट साईडला आहे ब्ल्यूची शॅडो, ब्ल्यूचा ग्लो आहे। तर त्यामुळे या इमेजला आपण आता व्यवस्थित ॲडजस्ट करून घेऊ, जसं त्याचा साईज वाढवूया शॅडोचा। याला एक्झॅक्ट नंबर आपण लक्षात ठेवणार आहे कारण की हा सेम नंबर्स आपल्याला जसं साईज, ब्लर अमाऊंट आणि इंटेन्सिटी हे सेम नंबर आपल्याला दुसऱ्या इमेजसाठी देखील
ट्राय करायचे आहेत, तेच आपल्याला रिपीट करायचे आहेत. त्यामुळे इथे मी त्याचा साईज वाढवते. ब्लर अमाऊंट ठेवणार आहे मी 30, साईज आपण ठेवलेला आहे 25 आणि इंटेन्सिटी करणार आहे 35. तर 25, 30 आणि 35 हे लक्षात ठेवायचं. आणि आता सेम प्रोसिजर आपण दुसऱ्या इमेजसाठी पण करतो आहे. परत एकदा एडिटमध्ये गेलं, शॅडोमध्ये ग्लोमधला आपण कलर आता घेणार येल्लो आणि त्या सेटिंग्स आपण करून घेऊ. साईज आपण होतं 25, ब्लर अमाऊंट 30 आणि इंटेन्सिटी होती 35. परफेक्ट. तर दोघांना आपण बघा बाजूला कडा दिलेल्या आहे छान त्या रंगाच्या. आता या फोटोजना आपण खालच्या पेजवर ट्रान्सफर करून घेऊ किंवा कॉपी पेस्ट करू शकता. आणि या इमेजेसला व्यवस्थित प्लेस करून घेऊ. त्यापैकी जी पहिली इमेज आहे, या बाजूला लेफ्ट बाजूला निळा आहे, राईट बाजूला येल्लो आहे. तर आपण येल्लोला पहिले मधोमध व्यवस्थित प्लेस करून घेऊ. बघा त्या लाईन्सला फॉलो करा, पिंक लाईन्सला, अलाइनमेंट लाईन्सला. आणि त्यानंतर ही जी दुसरी इमेज आहे त्याला समोर आणूया, ब्ल्यू कलरच्या इमेजला. त्याला येल्लो कलरच्या इमेजवरती व्यवस्थित मधोमध प्लेस करू, व्यवस्थित अलाइन करून घेऊ. आणि आता आपण काय करणार, साईडनी आपण त्या दोन्ही इमेजला कट करणार. कट म्हणजे मधोमध त्यांना ड्रॅग करणार त्या लाईन्सला आणि त्या दोन्ही इमेजेसला मर्ज करून घेतलं आहे आपण. तर तुम्ही बघू शकता की आपल्याला दोन वेगवेगळ्या रंगाच्या इमेजेसना म्हणजे शॅडो असलेल्यांना आपण एकत्र प्लेस केलं आहे आणि त्यांना आता आपण ग्रुप करून घेतलं आहे. आणि ती इमेज आपण आपल्या मेन पेजवर आणलेली आहे. तिथे आणल्यानंतर त्याला व्यवस्थित प्लेस करून घेऊ. आणि तुम्ही बघू शकता किती छान त्याला बाजूला निळा आणि येलो रंग या दोघांच्या छान शॅडो मिळालेल्या आहेत. तर एकाच वेळी आपण 2 ग्लो इफेक्ट्स तयार केलेले आहेत. थोडंसं काम आणखी बाकी आहे. तर आता आपल्याला यामध्ये काही टेक्स्ट ॲड करायचं आहे. आपण लिहिणार आहे. टेक्स्टवर आपण क्लिक केलं, इथे व्यवस्थित अलाइन केल्यानंतर तिथे आपण हेडिंग देऊया. तर ब्लॅक बॅकग्राऊंडसाठी आपण इथे डार्क लाईट कलर घेणार. तर काळ्या रंगामध्ये पांढरा रंग छान उठून दिसणार. तर आपण व्हाईटमध्ये इथे एक टेक्स्ट ॲड करून घेऊ. कलर चेंज करते, व्हाईट. हाऊ टू क्रिएट ग्लो इफेक्ट थंबनेल्स. याला व्यवस्थित अरेंज करून घेऊ, त्याचा साईज प्रॉपर अलाइन करून घेऊ. वरच्या कॉर्नरला सेंटरमध्ये त्याला अलाइनमेंट मी लेफ्ट अलाइनमेंट घेतलेली आहे. थोडं क्रॉप करून घेऊ. फॉन्ट स्टाईल चेंज करूया. लेटर स्पेसिंग इन्क्रीज करूया स्पष्ट वाचता येण्यासाठी. साईज क्रॉप करून त्याचा साईज वाढवलेला आहे मी. नीट इमेजसोबत प्लेस करून घेतल्यानंतर त्याला कलर देऊया आपण येलो कलर. आणि इफेक्टमध्ये जाऊन त्याला आपण निऑन इफेक्ट देऊ, थोडं ग्लो करण्यासाठी. इंटेन्सिटी एकदम कमी ठेवायची. आणि बघा किती छान ग्लो इफेक्ट आलेला आहे त्याला. आता काही एलिमेंट्स आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत. तर इथे सर्च करूया ॲरो. इमेजकडे दाखवणारा एक ॲरो मला हवा आहे. त्याला फ्लिप करून घेऊ. व्हर्टिकल फ्लिप केला, थोडा टिल्ट केला आणि व्यवस्थित साईज इन्क्रीज करून प्लेस करून घेतला. परफेक्ट. दुसरा एक एलिमेंट घेऊया, आपल्या कॅनवाचा लोगो. त्याला आपण खालच्या कॉर्नरला ॲरोच्या सोबत प्लेस करणार आहे. आणि त्याला थोडं हायलाईट करण्यासाठी मला एक मागे व्हाईट सर्कल हवा आहे. तर सर्च करून घेऊया व्हाईट सर्कल.
त्या सर्कलचं साईज आपण कॅनवा लोगोपेक्षा जरा मोठा ठेवणार आहे, जेणेकरून तो त्याला मागे होऊन बॅकग्राऊंड देणार. त्याच्या फक्त कड्या दिसायला हव्यात. पोझिशनमध्ये जाऊन बॅकवर्ड करताच तो लोगोच्या मागे गेला आहे. व्यवस्थित त्याला क्रॉप करून घेऊ. फक्त बॉर्डर दिसायला हवी. दोघांना आपण ग्रुप करून घेऊया इझिली मूव्ह करण्यासाठी आणि टिल्ट करून घेऊया थोडं. आता पुढचं एलिमेंट आपण घेणार आहे यूट्यूबचा लोगो. एक सिंपल लोगो घेतला आहे. त्याला आपण साईज ॲडजस्ट केलं आहे आणि कॉर्नरला प्लेस करण्यासाठी त्याला आपण पहिले एडिटमध्ये जाऊन इफेक्ट्समध्ये जाऊन ब्लर करून घेऊया. थोडं इंटेन्सिटी वाढवायची, जितकी पाहिजे तुम्हाला तेवढी इंटेन्सिटी ठेवून त्याला डुप्लिकेट केलं आहे मी. जागोजागी प्लेस करून द्यायचं आहे. थोडा टिल्ट करून घेऊ. एक कॉर्नरला प्लेस करून घेऊ. परत डुप्लिकेट केलं आहे मी आणि तिसऱ्या कॉर्नरला देखील आपण त्याला प्लेस केलं आहे. तर जवळपास आपलं थंबनेल पूर्ण झालेलं आहे. मागचा बॅकग्राऊंड थोडा सिंपल आणि प्लेन वाटतो आहे. त्यासाठी मला एक एलिमेंट ॲड करायचं आहे. मी सर्च करते ग्रीड. तर इथे बरेचसे ग्रीडचे साईजेस अवेलेबल आहे. हा जरा दिसण्यासाठी मी त्याचा कलर चेंज करते ग्रे आणि त्या ग्रीडला आपण वरच्या कॉर्नरला प्लेस करायचं बघा असं आणि कॉर्नरनी त्याला ओढत आणायचं, ड्रॅग करायचं. पूर्ण कॅनव्हासमध्ये त्याला स्प्रेड करायचं आहे आणि ट्रान्सपरन्सी ॲडजस्ट करून घेऊ. जास्त दिसायला नको आणि जरा इफेक्टिव्ह दिसायला हवा असा पोझिशन करते टू बॅक. तर तो इमेजच्या मागे गेला आहे आणि आपल्या काळ्या बॅकग्राऊंडला देखील त्यांनी छान इफेक्ट दिला आहे. तर कसा वाटला तुम्हाला हा लोगो, हा थंबनेल नक्की सांगा. शेअर करा आणि भरभरून चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.